नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज श्रीलंकेला आल्याच्या नंतरचा आपला श्रीलंकेतला दुसरा आणि ट्रिपमधला तिसरा दिवस आहे. काल मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो तो एलिफंट केव्ज म्हणून हॉटेल आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. सुंदर असं जंगल आहे आणि जंगलामध्ये खूप मोठा असा स्विमिंग पूल आणि हे आपण पाहू शकता. आज आपला प्रवास जो आहे तो सिगिरियाला आहे. मी कालच सांगितलं ज्या पद्धतीने त्या बाबतीमध्ये बरेचसे वेगवेगळे मतभेद आहेत. कोणी सांगतं ती रामाची लंका आहे, तर कोणी सांगते कश्यप राजा होता श्रीलंकेतला, त्याचं ते निवासस्थान आहे. आणि सिगिरिया हा एक उंच डोंगरावरला भाग आहे. त्यामुळं आत्ता आपण सकाळी लवकर उठलो आहे. महत्त्वाचं म्हणजे स्विमिंगचा आनंद घेतला आहे. तुम्ही जर माझ्या पाठीमागे ऐकू शकता मोर, पक्षी, खारुताई, म्हणजे प्रॉपर आपल्या गावाकडलं जे वातावरण असतं ते वातावरण आहे. आजसुद्धा आभाळ भरपूर आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. काल ज्या पद्धतीने पाऊस झाला त्यामुळे लवकरात लवकर सिगिरियाला जाऊन आपले साईट सीन करून आपल्याला आज कँडी म्हणजे श्रीलंकेतलं मोठं शहर आहे त्या ठिकाणी मुक्कामाला जायचं आहे. सुंदर असं रिसॉर्ट होतं राहण्यासाठी काल. आणि आता सिगिरियाकडे प्रवास. पण सिगिरियाला पोहोचलोय. तुम्ही पाहू शकता या सिगिरियामधले जे काही वैशिष्ट्य आहेत ते या ठिकाणी या टुरिस्ट पॉईंटला दाखवण्यात आलंय. आता मी माझं तिकीट घेणार आहे. तिकीट घेतल्याच्या नंतर मी सिगिरियाच्या दिशेने, कारण इथनं भरपूर चालायचं आहे असं सांगण्यात आलंय आणि जवळपास चढणसुद्धा खूप आहे. सिगिरियाला येत असताना आपल्याला पासपोर्ट कंपल्सरी कॅरी करायचा आहे. नाहीतर जे तिकीट आपल्याला $12 आहे ते तिकीट आपल्याला $30 घ्यावं लागतं. त्यामुळं माझा पासपोर्ट राहिला होता, त्यामुळं पुन्हा एकदा मी गेटच्या बाहेर आलो होतो. गर्दी खूप आहे त्यामुळं ड्रायव्हरला गाडी टर्न होत नव्हती. त्यामुळे आलो आहे, आता पासपोर्ट घेतला आहे आणि आता तिकीट काउंटरकडे निघालो. त्यामुळे लक्षात ठेवायचं, श्रीलंकेमध्ये फिरताना आपला पासपोर्ट आपल्या जवळच ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर हा खंदक पाहिला तर पाण्याचा खंदक जो आपण ड्रोन व्ह्यूमध्ये बऱ्याच वेळा पाहिला होता. आणि जर तुम्ही लांब पाहू शकता झाडाच्या पुढे आपल्याला एक रॉक पॅच दिसतोय मोठा उंचीचा, ते म्हणजे सिगिरिया आहे. आणि याची सुरुवात चालण्याची आपण केली आहे. आता अंदाजे 10:11 झालेत. पाहूयात अजून किती वेळ लागतोय ते. पाहिलं असेल सिगिरिया चढतोय आपण. अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि काल झालेला पाऊस आणि या हायवेमध्ये असलेला गारवा आणि आकाश पूर्ण आज झाकळलेलं आहे. त्यामुळं सांगता येत नाही सूर्यनारायण दिसतील का नाही. पण एकंदरीत पाहता ज्या राजाचं हे साम्राज्य आहे तो किती सधन आणि सुखी असेल ते पाहता येईल. इथे जे जुने वाड्यांचे अवशेष आहेत हे आपल्याला, ज्याप्रमाणे रायगडला आत्ता उत्खननाचं काम प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे, जर आपण पाहिलं त्याचप्रमाणे इथे संवर्धनाचं काम हे करण्यात आलं आहे. आणि आता जर तुम्हाला दिसत असेल समोर तर आहे सिगिरिया रॉक. आपल्याला वरती लोक दिसत असतील, त्या लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. थंड संपूर्ण एकच रॉक आपल्याला दिसतोय. काही लोक प्रचंड मोठे दगड आपण पाहू शकता आणि त्यात येणार हे पाणी. तर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी सिंहाचे पंजे आणि हा महाद्वार.
45 मिनिटाच्या नंतर हा सिगेरिया रॉक हा संपूर्ण चढून मी आता वर आलोय. वास्तुशास्त्र आपण लक्षात घेतल्यानंतर लक्षात येईल आता आपण ज्या ठिकाणी आहोत तो एकदम उंचीवरला, म्हणजे थोडक्यात राजमहल. येताना आपण पाण्याच्या टाक्या पाहिल्यात आणि याच्या बाबतीतला नकाशा पुढे आहे. आपण नकाशावरती जाऊया. तुमच्या लक्षात येईल आता इथे ए म्हणजे मेन पॅलेस, बी म्हणजे रॉक, सी म्हणजे पॅलेस गार्डन, लाईमस्टोन पाथवे आणि ब्रिक्स एम्बॅकमेंट. तर अशा पद्धतीने आता आपण जिथे होतो तो म्हणजे मेन पॅलेस होता. त्याच्यानंतर खाली जो होता तो रॉक कट सीट होता आणि आता आपण ज्या ठिकाणी आलो तो लाईमस्टोन पाथवे आहे. मी जर पाहिलं तर या ठिकाणी चुना हा या बांधकामामध्ये वापरला जातो. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या महाराजांचे गडकिल्ले चुना, बेलफळ, सरकी यामध्ये बांधण्यात आले होते त्या पद्धतीचं बांधकाम देखील या ठिकाणी केलं जाते. सिगेरियाचा जो वरचा मेन जो पॅलेस आणि आजूबाजूचा भाग आहे तो जवळपास 10 ते 12 मिनिटांमध्ये पाहून होतो. या विटांमध्ये बऱ्याचशा वास्तू आहेत की ज्या आता वास्तू नाही आहेत पण त्याची स्ट्रक्चर्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. आणि मी मगाशी दाखवल्याप्रमाणे इथे ज्या प्रकारे पाण्याच्या टाक्या, पिण्याच्या पाण्याची सोय आणि ज्या प्रकारे इथलं आर्किटेक्चर कन्स्ट्रक्शन आहे ते लक्षात येतं. इथं नक्कीच कश्यप राजा किंवा रावणांची लंका ही असली पाहिजे. आणि आता आपण परत पुन्हा एकदा उतरण्यासाठी तोच रस्ता आहे जो अवघड चढून आपण चढलोय तिथनं उतरायचं आहे. फायनली आता आपण सिगेरिया कंप्लीट केलंय. जवळपास 2 तास आपले पूर्ण हा सिगेरिया पाहण्यासाठी गेलाय. मी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी श्रीलंकेमध्ये अजून पाहायच्यात. यानंतर आता आजचा प्रवास सिगेरियानंतर कॅन्डी या शहरामध्ये आम्ही मुक्कामाला जाणार आहोत. तर प्रवास सुरू करतोय. सिगेरियापासून प्रवास सुरू केल्याच्या नंतर एक काही अंतरावरती कसप्पा महापरिवहन टेम्पल आहे. असे सुंदर नारळ दिसत आहेत. एक नारळ घेत आहे. तुम्ही जर पाहिली इथे फ्रुट्स मध्ये ही छोटी केळी, श्रीलंकन केळी, आणि आता इथे आंबा आहे. म्हणजे आंब्याची साईज जर तुम्ही पाहिली तर मोठीमध्ये बसेल इतका मोठा आंबा. पपई, रामफळ. What is this? कॉस्मेटिक्स भी What is this? कोकोआ. कोकोआ. इसमें 3 वैरायटी आ रहा है, रेड कलर, ग्रीन कलर, येलो कलर. अभी ये टाइम आने के बाद इसका ग्रीन होगा, येलो होता है. इसके बाद मतलब ये चॉकलेट्स भी इससे बनते हैं. चॉकलेट इस पे बनता है. चॉकलेट कोकोआ. ओके. इस पे पाउडर बना के इस पे कैसे पाउडर बनेगा, बीन्स है ना, निकाल के अंडर द सन ड्राई करके इसका पाउडर निकाल रहे हैं. ओके. तो एक्सपोर्ट कर सकते हैं कोको पाउडर को, चॉकलेट को. कलर आ रहा है. इसके बाद काला होता है. काला का बाद shade of sun, and not under the sun, shade of sun we dry it, and seed is small seed inside, 1000 seed. This is the essence you can use for the ice cream. Okay, custard, this essence pudding. made from this. Yeah, ice cream, custard, pudding, whatever you can use. And instead of sugar we use vanilla. Now we have now cup of herbal tea. We add cinnamon, cardamom, ginger with black tea. Instead of sugar we use vanilla. Okay. This is natural vanilla. There's no any artificial. But in the market you will find the white color one. Okay. This is the black one. And taste it. हे आहे आपण जे रेग्युलर वापरतो ते जायफळ. ये जायफल है. ऐसे ऊपर में से आ रहा है इसका, यानी फ्लावर है. ऐसे आ रहा है.
ओके इसका बंद हो गया है ऐसा, हाँ ऑटोमेटिकली ओपन हो रहा है, ओपन ऑटोमेटिकली ओपन होता है ऑटोमेटिकली टाइम इसका आने के बाद ऑटोमेटिकली ओपन। सीजन्स अभी सीजन है इसका, ये रेड मेस है ना, हाँ। ये आउट ऑफ दिस मेस वी आर यूजिंग फॉर द curry powder यस यस like that, and out of this mess we made balm also, herbal balm. हॅलो It's like a tiger balm, ओके herbal balm. ओके It's like a tiger balm, but there's no menthol. ओके This balm. This is the one that red maize, and for the curry and we use for the balm also. And this is the nut. We use for जायफळ the jaipal nut. Yeah, outside cover we have to remove. यस यस And it will become like this. White. ही आहे White आपलं pepper. मिरीचं झाड White ब्लॅक pepper. पेपरचं White इथे pepper वरती को तुम्ही boil पाहिले करके असतील इसकी निकाल रहा है, निकाल के बाद व्हाइट पेपर, ये काला पेपर वैसे निकाल के ड्राई करके ब्लैक पेपर निकाल रहा है। अभी या इन श्रीलंका वी टेस्ट फूड एवरीवेल दिस विल बी यूज रीजन It's good for the health because you know if you eat chili when you get older this will be very hot. हाँ. But the pepper when you eat it's hot, but inside it will be cool. ओके Actually बोल रहे हैं हिंदी है ना? दालचिनी ये इसी, ये अभी ये पुराना है, Okay. ऐसा स्टिक है ना, ऐसा नीचे से कट करके हम्म. एक वुडन स्टिक है, इसको हम ऐसा रब कर रहे हैं, रब करके काला स्किन निकाल रहे हैं, काला स्किन निकाल के ये सेकंड स्किन रहेगी, उन लोग का साथ एक शार्प नाइफ है, इसको कट करके आराम से पेपर निकाल रहे हैं, निकाल के आएगा फिर ऐसा इसको मारने के बाद ये पूरा निकाल के आएगा, निकाल के 4-5 पेपर ऊपर रख के ऐसा रोल कर रहे हैं। इसके बाद इसके ऑयल भी ले रहे हैं हम, ये रेड वाला पत्ता है ना, वो बॉईल करके उसके ऑयल भी ले रहे हैं, सिनेमन ऑयल, वो ठंडी टाइम पे कूल पीट के लगा सकते हैं, हैंड पे भी लगा सकते हैं, तो वार्म हो जाएगा, गर्म हो जाएगा। कॅन्डी अजून कॅन्डी हे शहर आपल्याला अजून 19 ते 20 किलोमीटर आहे. संपूर्ण घाट सेशन या ठिकाणी सुरू झालंय कॅन्डीच्या अलीकडे. शेवटचे 19 किलोमीटर असाच प्रवास आहे. जवळपास संध्याकाळी 5 वाजता आम्ही कॅन्डी या शहरात पोहोचलोय. कॅन्डी सिटी बोर्ड पाहू शकतो तुम्ही, 2 किलोमीटर आहे. कालचा मुक्काम हा जंगलाच्या रिसॉर्ट मध्ये होता. आज आम्ही शहरामध्ये आजचा मुक्काम असणार आहे. फायनली आपण कॅन्डी शहरामध्ये पोहोचलोय. कालचा मुक्काम आपण अतिशय सुंदर अशा रिसॉर्ट मध्ये आपण जंगलाच्या मधोमध केला होता. आज आपला मुक्काम शहरामध्ये असण्याची शक्यता आहे. आपले टूर गाईड आपल्याला सांगतील आपलं हॉटेल कुठे आहे. पण आज पण दिवसभरामध्ये सिगेरिया आणि त्यानंतर वर्ल्ड हायेस्ट बुद्धा स्टॅच्यू या, त्यानंतर एक स्पाइस गार्डन, अशा जवळपास श्रीलंकेतल्या 5 स्पॉट्सला व्हिजिट केल्याच्या नंतर श्रीलंकेतला दुसरा दिवस आजचा कॅन्डी या ठिकाणी येऊन आम्ही थांबवतोय. हा या कॅन्डी शहरातील मेन स्ट्रीट आहे आणि याच्याच अपोजिट बाजूला या शहराची जी ओळख आहे तिथला तलाव मोठा. आणि आता आपण कॅन्डी शहरातील श्रीलंका हॉटेलमध्ये आजचा आपला मुक्काम आहे. उद्या आपण प्रवास सुरू करू सकाळी. आज खूप प्रचंड प्रवास झाला आहे. त्याच्यानंतर सिगेरिया चढलोय, सकाळी हॉटेलला स्विमिंग केली आहे आणि प्रचंड असा थकवा आल्यामुळं आता रूमवर जाऊन आराम करतोय.